69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी आर.जी. राजगृह संस्थेच्या वतीने भव्य लेझिम ताफ्यासह मिरवणूक काढण्यात आली। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी आर.जी. राजगृह मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, गौहर हसन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, फौजदार चौडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, स्वाभिमानी आर.जी. राजगृह मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक पिंटू ढावरे यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांचे पूजन करून पुष्प अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली। यावेळी प्रमुख मान्यवरांचा पंचशील घालून सत्कार करण्यात आला। स्वाभिमानी आर.जी. राजगृह संस्थेच्या वतीने भव्य असा देखावा सादर करण्यात आला होता। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात लेझिमचा बहारदार असा खेळ सादर केला। पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी लेझिम पाहून संस्थेचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी उत्सव अध्यक्ष सिद्धांत सरवदे, प्रमोद नागटिळक, प्रवीण गायकवाड, बंटी तळभंडारे, तुषार जोंजट, आदर्श सरतापे, सिद्धांत रणखांबे, दिगंबर वाघमारे, प्रथमेश गायकवाड, आकाश कांबळे, विशाल गायकवाड, बबरू ढावरे, अक्षय कुचेकर, संदेश गवळी, अभि उडानशिवे, अतिश कांबळे, संजू गायकवाड, श्रीकांत सावंत, इलाही सय्यद यांच्यासह स्वाभिमानी आर.जी. राजगृह मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।